नमस्कार मित्रांनो, ग्रे मार्केट ट्रेड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत बँक निफ्टीची काही उद्या वीकली एक्सपायरी, ते वीकली एक्सपायरीला आपण कशा पद्धतीने बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकतो आणि त्याच्यासोबत निफ्टी जे काही लेवल आहे ह्या लेवलची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर मित्रांनो, आज निफ्टीमध्ये आपल्याला नवीन लाईफ टाइम हाय बघायला मिळाला। निफ्टी सध्या ऑल टाइम हाय जवळ ट्रेड करते। जर तुम्ही बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीने पण आपला एक चांगला ब्रेकआउट आता लोअर साइडवरून आपल्याला हायर साइडला देताना बँक निफ्टी दिसत आहे। जर तुम्ही निफ्टीमध्ये जर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऑब्झर्व्ह केलं तर जवळजवळ 74 अंकांची तेजी आपल्याला बघायला मिळाली। निफ्टी हा 22,196 ला क्लोज झाला। निफ्टीने त्याचा नवीन लाईफ टाइम हाय तयार केला, तो आहे 22,214। तर 22,214 या लेवलच्या वरती निफ्टी आता कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला। तर निफ्टीला चार्टिकली कोणताही रेजिस्टन्स नाही। निफ्टी जो काही रेजिस्टन्स आहे तो ऑप्शनच्या डेटानुसार रेजिस्टन्स आहे। तर निफ्टीमध्ये जो काही रेजिस्टन्स येतोय तो 22,300, 22,400 आणि 22,500 हे जे काही ऑप्शनचे स्ट्राईक प्राइस आहेत, ह्या स्ट्राईक प्राइस वरती निफ्टीमध्ये रेजिस्टन्स आहे। म्हणजे आता हायर साइडला निफ्टीमध्ये आपल्याला हळूहळू 22,500 ही लेवल ओपन होताना दिसते। तर ह्यावेळेस आपला जो काही स्टॉप लॉस असणार किंवा आपला जो काही यावेळेस सपोर्ट असणार तो 22,000 हा निफ्टीसाठी स्ट्रॉंग सपोर्ट आहे। ह्या सपोर्टच्या वरती जोपर्यंत निफ्टी ट्रेड करतोय तोपर्यंत तुम्हाला निफ्टीमध्ये बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करायची आहे। निफ्टीमध्ये जे काही कंट्रोल्ड फॉल येतील त्या कंट्रोल्ड फॉलला तुम्हाला कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे। जोपर्यंत निफ्टी ह्या लेवलच्या वरती ट्रेड करतोय तोपर्यंत तुम्हाला ॲग्रेसिव्हली पुट ऑप्शन बाय करायचं नाही। जर ह्या लेवलच्या खाली जर निफ्टीनं एखादं क्लोजिंग दिलं तरच तुम्हाला निफ्टीमध्ये ॲग्रेसिव्ह पुट ऑप्शनचा विचार करायचा, नाही तर तुम्हाला निफ्टीमध्ये बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करायची आहे। हायर साइडला निफ्टीमध्ये कोणताही रेजिस्टन्स नसल्यामुळे आपल्याला हायर साइडला पण आपल्याला निफ्टी जसा जसा ब्रेकआउट देईल तसं तसं निफ्टीमध्ये जे काही सपोर्ट आहे ते सपोर्ट फाइंड आउट करायचे आणि तिथं आपल्याला कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे। जर तुम्ही बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला जबरदस्त बाईंग बघायला मिळालं। याच्यामध्ये एचडीएफसी बँकने सर्वात जास्त पार्टिसिपेशन केलेलं आहे। तर एचडीएफसी बँकमध्ये आता पॉझिटिव्ह न्यूज फ्लो येत आहे, त्यामुळे एचडीएफसी बँक जसं आता हायर साइडला जाणार आहे तसं तसं एचडीएफसी बँक हा बँक निफ्टीला पण वरती घेऊन जायचं काम करणार आहे। तर आजचं जे काही क्लोजिंग आहे ते बँक निफ्टीनं 47,000 ह्या लेवलच्या वरती दिलेलं आहे। जो काही बँक निफ्टीचा मेजर रेजिस्टन्स होता 46,700 आणि 46,800 ह्या दोन लेवलच्या वरती निफ्टीनं आता ट्रेडिंग करायला सुरुवात केली आहे। म्हणजे ह्या दोन लेवल आता ज्यावेळेस निफ्टी बँक निफ्टी जोपर्यंत ज्यावेळेस खाली येणार त्यावेळेस ह्या दोन लेवल आता सपोर्टचं काम करणार आहे। त्यामुळे जोपर्यंत बँक निफ्टी 46,710 ह्या लेवलच्या वरती कंटिन्युअसली ट्रेड करतोय तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करायची आहे आणि ॲग्रेसिव्हली पुट ऑप्शन तुम्हाला बँक निफ्टीमध्ये 46,500 ह्या लेवलच्या खाली बाय करायचं आहे। पर्टिक्युलरली 46,450 ही जी काही लेवल आहे ह्या लेवलच्या खाली जर बँक निफ्टी 1-2 तास कंटिन्युअसली ट्रेड केला तरच तुम्हाला पुट ऑप्शनचा विचार करायचा आहे। तर आता बँक निफ्टी जर विचार केला, बँक निफ्टी जो उद्या वीकली एक्सपायरी, ह्या वीकली एक्सपायरीसाठी बँक निफ्टीमध्ये जो काही महत्त्वाचा स्मॉल रेजिस्टन्स आहे तो 47,222। जर हा रेजिस्टन्स बँक निफ्टीने उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फ्लॅट ओपन होऊन जर ब्रेकआउट दिला तर आपल्याला जो काही इथं गॅप क्रिएट झालेला दिसतोय, ज्या दिवशी बँक निफ्टी गॅप डाऊन ओपन झाला 17 जानेवारी 2024ला, त्यावेळी जो काही हा गॅप क्रिएट झाला हा गॅप फील होताना आपल्याला मार्केटमध्ये दिसणार आहे। त्यामुळे उद्या बँक निफ्टीची काही पॉसिबिलिटी आहे ती 47,222 किंवा 47,250 ही लेवल जर बँक निफ्टीनं कंटिन्युअसली होल्ड केली तर बँक निफ्टी स्लो आणि स्टेडीली आपल्याला 48,000 ह्या लेवलकडे जाताना दिसतोय। त्यामुळे बँक निफ्टीमध्ये हा जो काही गॅप आहे हा गॅप आपल्याला स्लो आणि स्टेडीली फील होताना दिसेल। त्यामुळे तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पण 47,222 या लेवलवरती कॉल ऑप्शनचा विचार करायचा। त्यावेळेस तुमचा जो काही स्टॉप लॉस येणार आहे चार्टिकली तो असणार आहे तो 46,800 आणि 46,900 हा तुमचा 200 ते 300 पॉईंटचा स्टॉप लॉस कन्सिडर करून तुम्ही बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायचं आहे। तर मित्रांनो, आता बघूया की 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं उद्याच्या इंट्राडे सेशनमध्ये आपल्याला काय मिळतात ट्रेड बघायला मिळू शकतात। तर बँक निफ्टी जर तुम्ही चार्ट बघितला तर बँक निफ्टीने जो काही आज ब्रेकआउट दिला ही लेवल बँक निफ्टीसाठी खूप महत्त्वाची आहे। स्पेशली बँक निफ्टीमध्ये 46,800 आणि 46,720 ह्या दोन लेवल खूप महत्त्वाचे आहेत। ह्या लेवलच्या खाली जोपर्यंत बँक निफ्टी इंट्राडे मध्ये कंटिन्युअसली ट्रेड करत नाही तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पुट ऑप्शन घ्यायचं नाही, तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये सीई ऑप्शन बाय करायचं आहे। म्हणजे बँक निफ्टी आयदर गॅप डाऊन ओपन होऊ द्या, फ्लॅट ओपन होऊ द्या किंवा मार्केट ह्या लेवलमध्ये 47,000 ते 47,100च्या दरम्यान ओपन होऊ द्या। त्यानंतर मार्केटमध्ये जरी सेलिंग आलं तर तुम्हाला 46,800 आणि 46,700 ह्या लेवलपर्यंत काय करायचं आहे कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे। जे काही कंट्रोल्ड फॉल येतील त्या कंट्रोल्ड फॉलवरती तुम्हाला काय करायचं इथं सीई ऑप्शन मध्ये ट्रेड करायचा। कारण की ही जी काही ब्रेकआउट कॅन्डल आहे ही ब्रेकआउट कॅन्डलचा 50% हा जो काही एरिया आहे हा खूप महत्त्वाचा सपोर्टचं काम करणार आहे। कारण की हा एक रेजिस्टन्स होता आणि हा रेजिस्टन्स ब्रेक करून बँक निफ्टी हायर साइडला गेलेला आहे। तर उद्याचं ओपनिंग बँक निफ्टीसाठी खूप महत्त्वाचं ओपनिंग असणार आहे। तर बँक निफ्टी जर उद्या 47,000 ते 47,150 ह्या लेवलच्या दरम्यान ओपन झाला आणि इथं पहिले 5 मिनिट 15 मिनिट कन्सोलिडेट करून जर 47,222 ह्या लेवलच्या वरती कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर कॉल ऑप्शनचा विचार करा। पण ह्या इथं तुम्हाला जी काही लॉट साईज आहे ती लॉट साईज कमी ठेवावी लागणार आहे। कारण की ऑलरेडी मार्केटनं काय केलं आहे 46,400 असेल किंवा 46,000 ह्या लेवलपासून मार्केटमध्ये कंटिन्युअसली बाईंग आलेलं आहे। त्यामुळे 47,222 ह्या लेवलच्या वरती तुम्हाला जो काही
लॉट साईज आहे तो लॉट साईज कमी ठेवावा लागणार आहे. त्या लॉट साईजवरती तुम्हाला प्रॉपर स्टॉप लॉस सकट काम करावं लागणार आहे. त्यामुळे 47,222 ह्या लेवलच्या वरती तुम्ही काय करायचं आहे, कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे. जसं बँक निफ्टी दुपारच्या सेशनमध्ये 47,200 ही लेवल होल्ड करेल आणि त्यानंतर जर परत बँक निफ्टी 47,300 या लेवलच्या वरती जर 12:30-1 नंतर जर कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला जे काही टार्गेट ओपन होणार आहे ते 47,500 आणि दुसरं असणार ते 47,642 हे दोन टार्गेट आपल्याला बँक निफ्टीमध्ये ओपन होताना दिसणार आहे. त्यामुळे बँक निफ्टी उद्या कुठं ओपन होते, कशा पद्धतीने ओपन होते आणि त्याच्यासोबत HDFC बँक असेल, ICICI बँक असेल, ॲक्सिस आणि कोटक ह्या बँका कशा पद्धतीनं परफॉर्म करतात ह्याच्यावरती पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे. जर बँक निफ्टी उद्याच्या सेशनमध्ये फ्लॅट ओपन झाला आणि फ्लॅट ओपन होऊन जर लोअर साईडला यायला चालू झाला तर तुम्हाला जो काही पुट ऑप्शन आहे तो पुट ऑप्शन 46,869 ह्या लेवलच्या खाली बाय करायचं. त्यावेळेस तुमचं जे काही टार्गेट असणार ते 46,700 पर्यंत म्हणजे 100 ते 120 पर्यंतचं टार्गेट तुम्हाला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळणार आहे. आणि जर ह्या लेवलला येऊन जर बँक निफ्टीमध्ये एखादी पॉझिटिव्ह कॅन्डल तयार झाली म्हणजे ह्या लेवलला मार्केटमध्ये एक पटकन सेलिंग आला आणि ह्या सेलिंगच्या दरम्यान जर मार्केटमध्ये एखादी हॅमर कॅन्डल तयार झाली आणि नंतर ह्या हॅमरच्या वरती बँक निफ्टी सस्टेन झाला तर तुम्हाला कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे. परत बँक निफ्टी 47,200 ह्या लेवलकडे तुम्हाला येताना दिसेल. त्यामुळे बँक निफ्टी काय करणार आहे, आता जे काही कंट्रोल्ड फॉल आहे, ज्या काही सपोर्ट लेवल आहे त्या सपोर्ट लेवलला सपोर्ट फाइंड आउट करणार, तिथून एक रिव्हर्सल आपल्याला देणार आहे. त्यामुळे जे काही कंट्रोल्ड फॉल येतील किंवा जे काही मार्केटमधले डीप येतील त्या डीपला तुम्हाला जे काही कॉल ऑप्शन आहे ते कॉल ऑप्शन बाय करायचे आहेत. जर उद्या मार्केट काही कारणास्तव गॅपडाऊनच ओपन झालं म्हणजे डायरेक्ट 100 ते 200-300 पॉईंट जर बँक निफ्टी गॅपडाऊन ओपन झाला म्हणजे 46,700 ते 46,800 दरम्यान जर बँक निफ्टी गॅपडाऊन ओपन झाला तर हा बँक निफ्टीसाठी एक क्रुशियल एरिया असणार आहे. कारण की ह्या एरियामधून जर मार्केटमध्ये परत सेलिंग यायला चालू झालं तर परत बँक निफ्टी ह्या 46,000 ह्या लेवलकडे येताना दिसू शकतो. त्यामुळे जर उद्या गॅपडाऊन ओपन होऊन जर मार्केटला जर हा जो काही झोन आहे, हा जो काही रेजिस्टन्सचा पॉईंट होता, हा जर रेजिस्टन्सचा पॉईंट होल्ड नाही झाला तर परत बँक निफ्टीमध्ये एक सेलिंग बघायला मिळू शकतं. त्यावेळेस बँक निफ्टी जी काही राऊंड फिगर आहे ह्या राऊंड फिगरकडे येताना दिसू शकतो. त्यामुळे बँक निफ्टी जर उद्या गॅपडाऊन ओपन झाला आणि गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर जर 46,800 आणि 46,700 ह्या दोन लेवलच्या खाली जर कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला आणि पर्टिक्युलरली 12:30-1 नंतर जर 46,720 ही लेवल जर बँक निफ्टीला होल्ड नाही झाली तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक्स्ट्राचं 200 ते 300 पॉईंटचं सेलिंग बघायला मिळू शकतं. त्यामुळे ह्या लेवलच्या खाली बँक निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार तुम्ही करू शकता. पण त्यासाठी बँक निफ्टीनं गॅपडाऊन ओपन व्हायला पाहिजे आणि ही लेवल कंटिन्युअसली लोअर साईडला ब्रेक करायला पाहिजे, कंटिन्युअसली लोअर लो फॉर्मेशन करायला पाहिजे आणि त्याच्यासोबत ICICI बँक, HDFC, SBI मध्ये सेलिंग असेल तरच तुम्हाला तिथं पुट ऑप्शनचा विचार करायचा आहे. जर बँक निफ्टी उद्या गॅपअपच ओपन झाला म्हणजे डायरेक्ट बँक निफ्टी 47,300, 47,400 या लेवलला ओपन झाला तर ही लेवल बँक निफ्टीसाठी महत्वाची लेवल आहे. ह्या लेवलच्या दरम्यान जर बँक निफ्टीनं स्वतःला होल्ड केलं आणि ही लेवल जर 12:30-1 नंतर जर हायर साईडला ब्रेक केली, जो काही हाय असेल सकाळच्या कॅन्डलचा किंवा जो काही सकाळच्या सेशनचा हाय असेल त्या हायच्या वरती जर बँक निफ्टी कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर तुम्हाला तिथं कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे. बँक निफ्टी परत हा जो काही गॅप क्रिएट झाला ह्या गॅप फिल करण्यासाठी येऊ शकतो. त्यामुळे गॅप ऑफ ओपनिंग नंतर जर ओपनिंग सस्टेन झालं, लोअर साईडला बँक निफ्टी स्लिप नाही झाला तर तुम्हाला तिथं कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे. जर गॅप ऑफ ओपन होऊन जर बँक निफ्टीमध्ये निगेटिव्ह कॅन्डल तयार झाली तर बँक निफ्टीला तुम्हाला काय करायचं आहे, छोट्या SL सकट तिथे सेल करायचा आहे. जर निगेटिव्ह कॅन्डल तयार झाली म्हणजे सपोज बँक निफ्टी एक 300-400 पण गॅप ऑफ ओपन झाला म्हणजे 47,500 दरम्यान ओपन झाला आणि 47,500 दरम्यान बँक निफ्टीनं पहिली 15 मिनिटाची कॅन्डल निगेटिव्ह कॅन्डल तयार केली आणि या कॅन्डलच्या लोच्या खाली जर बँक निफ्टी ट्रेड करायला चालू झाला तर तुम्ही इथे एक पुट ऑप्शनचा विचार करू शकता. पण त्यावेळी जो काही SL असणार तो ह्या निगेटिव्ह कॅन्डलचा हाय तुम्हाला SL ठेवायचा आणि स्ट्रिक्ट SL सकट तुम्हाला छोट्या लॉटवरती तिथं काम करायचं आहे. कारण की सध्याचा जो काही मार्केटमधला ट्रेंड रिव्हर्सल आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्ही ट्रेड घेणार आहे. त्यामुळे तुमचा स्टॉप लॉस तिथं जेवढा छोटा असेल तेवढं तुम्ही या ट्रेडमध्ये जे काही ट्रॅपिंग आहे त्या ट्रॅपिंग पासून वाचू शकता. तर बँक निफ्टी जर उद्याच्या सेशनमध्ये 12:30-1 नंतर जर हायर साईडला 47,333 ह्या लेवलच्या वरती जर कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला किंवा 47,400 ही लेवल जर 12:30-1 नंतर जर बँक निफ्टीने हायर साईडला ब्रेक केली तर बँक निफ्टीमध्ये 47,555, 47,611 आणि 47,722 ह्या टार्गेटवर बँक निफ्टी जाताना जाऊ दिसू शकतो. त्यामुळे 47,400, 47,350 या लेवलच्या वरती जर कंटिन्युअसली बँक निफ्टी 12:30-1 नंतर जर ट्रेड करायला चालू झाला तर ह्या 200 ते 300 पॉईंटसाठी तुम्ही तिथं हिरो झिरो ट्रेड प्लॅन करू शकता. पुट साईडचा जर हिरो झिरो ट्रेड प्लॅन करायचा असेल तर तुम्हाला रेजिस्टन्स लेवलला जर एखादी निगेटिव्ह कॅन्डल तयार झाली तरच तुम्हाला तिथं पुट साईडचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. लोअर साईडला बँक निफ्टी कोणत्याही ठिकाणी एखादा सपोर्ट फाइंड आउट करू शकते आणि तिथून परत मार्केटमध्ये एक बाउन्स बॅक आपल्याला बघायला मिळू शकतो. जर तुम्ही निफ्टीचा विचार केला तर निफ्टीमध्ये जो काही आता सपोर्ट आहे तो 22,000 ही जी काही लेवल आहे हा निफ्टीसाठी स्ट्रॉंग सपोर्ट आहे. ह्या लेवलच्या वरती जोपर्यंत निफ्टी ट्रेड करतोय तोपर्यंत तुम्हाला निफ्टीमध्ये बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करायची आहे. जर निफ्टी उद्या गॅपडाऊन ओपन झाला तर 22,000च्या लेवलला सपोर्ट घेतला तर कॉल ऑप्शनचा विचार करा. परत निफ्टी तुम्हाला 22,200 आणि 22,210 या लेवलकडे येताना दिसेल. जर निफ्टी उद्या फ्लॅट ओपन होऊन जर 22,233 वरती ट्रेड करायला चालू झाला तर निफ्टीमध्ये कॉल ऑप्शनचा विचार करा. त्यावेळेस निफ्टी तुम्हाला 22,000
300 आणि 22,350 या लेवलकडे जाताना दिसेल. जोपर्यंत निफ्टी ह्या ज्या काही कॅन्डल तयार झाले ह्या कॅन्डलच्या लोच्या खाली म्हणजे 22,100 ह्या लेवलच्या खाली जर कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर पुट ऑप्शनचा विचार करा. त्यावेळेस तुम्हाला एक 100 पॉईंटचं सेलिंग निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतं. पण निफ्टीमध्ये जर बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज केली तर तुम्हाला निफ्टीमध्ये एक चांगला रिस्क रिवॉर्डच्या रेशोचा ट्रेड आपल्याला बघायला मिळू शकतो. तर बँक निफ्टी जी काही उद्या एक्सपायरी त्या एक्सपायरीसाठी आपल्याला 2 लेवल लक्षात ठेवायचे आहेत. हायर साईडला जी काही महत्त्वाची लेवल आहे ती 47,300 किंवा 47,400 ह्या लेवलच्या वरती कॉल ऑप्शनचा ट्रेड प्लॅन करा. आणि लोअर साईडला जर तुम्हाला पुट ऑप्शनमध्ये अग्रेसिव्हली बाईंग करायचं असेल तर लोअर साईड जोपर्यंत 46,800 ह्या लेवलच्या खाली बँक निफ्टी जात नाही तोपर्यंत तुम्ही अग्रेसिव्हली पुट ऑप्शनचा विचार करू नका. किंवा हायर साईडला एखादी निगेटिव्ह कॅन्डल जर रेजिस्टन्स लेवलला तयार झाली तर तुम्ही तिथं पुट ऑप्शनचा विचार करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.